हॅलो स्टुडंट, आधीच्या लेक्चरमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन हा टॉपिक स्टार्ट केला होता. डेरिव्हेटिव्ह ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपण 11th मध्ये बघितले. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स हे आपण 11th मध्ये बघितले. याचे प्रूफसुद्धा बघितले. या टॉपिकमध्ये आपल्याला बघायचं आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स. साइन इनवर्स एक्स हे काय? इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. कशाचं? साइन एक्सचं. साइन एक्सचं इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कोणतं आहे? साइन इनवर्स एक्स. ओके. कॉस एक्सचा इनवर्स कॉस इनवर्स एक्स, टॅन एक्सचा इनवर्स टॅन इनवर्स एक्स. त्याचे आपल्याला डेरिव्हेटिव्ह बघायचे आहेत. मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स, सिमिलरली डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनवर्स एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्स. याचे आपल्याला प्रूफ बघायचे आहेत. ओके. तर फर्स्ट बघू आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स. ओके. सो प्रूफमध्ये गिवन आहे आपल्याला क्वेश्चन आहे इफ वाय इक्वल्स टू साइन इनवर्स एक्स, म्हणजे फंक्शन दिलेलं आहे आपल्याला वाय इक्वल्स टू साइन इनवर्स एक्स. रेंज दिलेली आहे एक्स ग्रेटर दॅन इक्वल्स टू -1 लेस दॅन इक्वल्स टू 1 अँड डोमेन दिलेली आहे वाय ग्रेटर दॅन इक्वल्स टू -π/2 लेस दॅन इक्वल्स टू π/2. देन प्रूव्ह दॅट derivative of y with respect to x means derivative of sin inverse x with respect to x equals to 1 upon under root 1 minus x square mod x less than 1. Proof मध्ये given that का हा given आपल्याकडे y equals to sin inverse x, therefore x equals to sin y, y equals to sin inverse x, y equals to f of x, then their inverse f inverse y equals to काय मिळत असते? x. दॅट इज x equals to f inverse y. सेम त्याच फॉर्ममध्ये आपण याला कन्वर्ट केलं x equals to sin inverse x equals to sin y. So differentiate with respect to x, we get काय मिळेल? डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू वाय, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन वाय. काय मिळत असते? कॉस वाय. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू वाय, dx अपॉन dy मिळालं आपल्याला कॉस वाय. आपण याला या फॉर्ममध्ये कन्वर्ट कशासाठी केलं? आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे साइन इनवर्स एक्सचं. याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती नाही. ओके. तर याला डिफरन्शिएट करून चालेल का? नाही. तर याचं कन्वर्शन आपण कोणत्या फॉर्ममध्ये केलं? एक्स इक्वल्स टू साइन वाय. हिअर डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन वाय इज नोन, दॅट इज कॉस वाय. ओके. सो कॉस वायला मी रूटमध्ये कॉस स्क्वेअर वाय राईट करू शकतो. बट साइन काय येईल इथं? प्लस मायनस. याचा जर का स्क्वेअर केला, आपण स्क्वेअर रूट रिमूव्ह केलं तर काय मिळेल आपल्याला? कॉस वाय मिळेल. मीन्स यूज आयडेंटिटी dx अपॉन dy इक्वल्स टू प्लस मायनस अंडर रूट साइन अँड कॉस. या दोघांमध्ये एक आयडेंटिटी आहे. साइन स्क्वायर थिटा प्लस कॉस स्क्वायर थिटा इक्वल्स टू 1. सो कॉस स्क्वायर थिटा इक्वल्स टू काय मिळेल आपल्याला? 1 मायनस साइन स्क्वायर थिटा. हिअर थिटा रिप्लेस बाय वाय, दॅट इज प्लस मायनस अंडर रूट 1 मायनस साइन स्क्वायर वाय, 1 मायनस साइन स्क्वेअर वाय इक्वल्स टू प्लस मायनस अंडर रूट 1 मायनस साइन वायची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे एक्स, देअरफॉर साइन स्क्वेअर वाय काय मिळेल? एक्स स्क्वायर. मीन्स dx अपॉन dy इक्वल्स टू मिळाला आपल्याला प्लस मायनस अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वायर. वी नो cos y is positive. Cos y is positive since y lies in first and fourth quadrant. That is y greater than equals to -π/2 less than equals to π/2. हा पार्ट आपल्याला गिवन आहे. y greater than equals to -π/2 less than equals to π/2. हा इंटरवल कशाचा आहे? फर्स्ट क्वाड्रंट अँड सेकंड क्वाड्रंट.
हिअर -π/2, हिअर π/2. हा क्वाड्रंट फोर्थ अँड 0 to π/2 हा झाला फर्स्ट क्वाड्रंट, हा झाला सेकंड क्वाड्रंट, आपलं फोर्थ क्वाड्रंट. ओके, फर्स्ट अँड फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस वाय काय असते, पॉझिटिव्ह असते, तेच आपण इथं राईट केलेलं आहे. सो dx/dy इक्वल्स टू साईन काय मिळेल याची प्लस, मीन्स 1 - x². वी हॅव dy/dx इक्वल्स टू 1/dx/dy. That is dy/dx इक्वल्स टू 1/dx/dy ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, √1 - x², आणि x काय राहील याच्यासाठी mod x <1. हेन्स प्रूफ. हे झालं प्रूफ कशाचं, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स x काय मिळते ते 1/√1 - x², mod x <1. टेक स्क्रीनशॉट. सिंपल थेरम आहे, इनवर्स फंक्शनचा आपल्याला यूज करायचा आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनवर्स x. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनवर्स x. इफ y इक्वल्स टू साइन इनवर्स एक्सच्या ठिकाणी काय मिळेल, कॉस इनवर्स x. रेंज सेम आहे, x > -1 <1 याच्यासाठी डोमेन चेंज होते 0 to π. देन प्रूव्ह दॅट dy/dx इक्वल्स टू -1/√1 - x², mod x <1. सो प्रूफमध्ये गिवन दॅट काय गिवन आपल्याला y इक्वल्स टू कॉस इनवर्स x. ऑल्सो गिवन काय आहे आपल्याला x > -1 <1, y > (0 π. सो देअरफॉर x इक्वल्स टू काय मिळेल कॉस y. डिफरन्शिएट with respect to y we get काय मिळेल dx/dy इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ cos y इक्वल्स टू वी नो डेरिव्हेटिव्ह ऑफ cos y काय मिळते मायनस साइन y. ब्रॅकेटमध्ये सिन्स करून तुम्ही राईट करू शकता d/dx ऑफ cos x इक्वल्स टू साइन x. हे झालं तुमचं स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह. इथं काय आहे अँगल रिप्लेस बाय x. ओके, सॉरी अँगल x रिप्लेस बाय y. देअरफॉर मायनस या साईनला मी राईट करू शकतो √sin²y. बट साईन काय मिळेल याची प्लस मायनस. सो नेक्स्ट स्टेपमध्ये मायनस ब्रॅकेटमध्ये √1 - cos²y. हे काय मिळालं आपल्याला dx/dy. सो अगेन dx/dy इक्वल्स टू मायनस ब्रॅकेटमध्ये प्लस मायनस √1 - cos y ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे cos y इक्वल्स टू x. देअरफॉर cos² इक्वल्स टू x². हिअर ऑल्सो वी नो साइन y is positive since y lies in first and second quadrant. हे आपल्याला माहिती आहे y lies in first and second quadrant. कशावरून डोमेनवरून y > 0 <π. ओके,
सो दॅट इज y greater than equals to 0 less than equals to pi. Therefore dx upon dy equals to मायनस साईन, यामध्ये काय मिळेल प्लस, मीन्स प्लस इंटू मायनस मायनस अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वायर. ऑल्सो वी हॅव काय आहे आपल्याकडे dy अपॉन dx इक्वल्स टू 1 अपॉन dx अपॉन dy. दॅट इज dy अपॉन dx इक्वल्स टू मायनस 1 अपॉन मायनस अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वायर मॉड x लेस दॅन इक्वल्स टू 1. हे कंडिशन राईट केली नाही तरी चालेल. दॅट इज dy अपॉन dx इक्वल्स टू मायनस 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वायर. हे झालं आपलं प्रूफ. कशाचं? डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनवर्स y. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनवर्स y. ओके, टेक स्क्रीनशॉट. ही कंडिशन नाही आहे याच्यामध्ये, रफ करसाल. थर्ड आपल्याला बघायचं आहे, इफ y इक्वल्स टू tan इनवर्स x बिलॉंग्स टू r, y ग्रेटर दॅन मायनस पाय बाय 2 लेस दॅन पाय बाय 2, देन प्रूव्ह दॅट dy अपॉन dx इक्वल्स टू 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वायर. सो प्रूफमध्ये गिवन दॅट काय आपल्याला गिवन y इक्वल्स टू tan इनवर्स x बिलॉंग्स टू r, y ग्रेटर दॅन मायनस पाय बाय 2 लेस दॅन पाय बाय 2. सो अगेन y इक्वल्स टू tan इनवर्स x कन्वर्ट इंटू x इक्वल्स टू tan इनवर्स, या साईडला आल्यानंतर tan y डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y, वी गेट काय मिळेल dx अपॉन dy इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ tan y विथ रिस्पेक्ट टू y. आपल्याला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x काय असते sec स्क्वायर x. सिमिलरली डेरिव्हेटिव्ह ऑफ tan y विथ रिस्पेक्ट टू y काय मिळेल sec स्क्वायर y. dx अपॉन dy काय मिळालं आपल्याला sec स्क्वायर y. सो यूज आयडेंटिटी बिटवीन sec and tan, we get 1 plus tan square y. आयडेंटिटी sec स्क्वायर थीटा मायनस tan स्क्वायर थीटा इक्वल्स टू 1. हे आयडेंटिटी यूज करत आहोत आपण. sec स्क्वायर थीटा इक्वल्स टू काय मिळेल 1 प्लस tan स्क्वायर थीटा, हा मायनस tan स्क्वायर थीटा या साईडला शिफ्ट केल्यानंतर काय मिळेल प्लस. सो dx अपॉन dy इक्वल्स टू आपल्याला मिळालं 1 प्लस tan स्क्वेअर y. नेक्स्ट स्टेपमध्ये 1 प्लस tan वायची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे x, सो tan स्क्वेअर y काय मिळेल x स्क्वायर. dx अपॉन dy आपल्याला मिळाला 1 प्लस x स्क्वायर. अगेन वी हॅव इनवर्स थेरम, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स थेरम काय मिळेल dy अपॉन dx इक्वल्स टू 1 अपॉन dx upon dy equals to the value of dx upon dy is known, that is 1 plus x square. Therefore 1 upon 1 plus x square dy upon dx काय मिळालं आपल्याला 1 upon 1 plus x square, that is derivative of tan inverse x with respect to x equals to 1 upon 1 plus x square. Hence proof. ओके, सिम्पल. जर का तुम्ही एका इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह प्रिपेअर केलं तर तुम्हाला 6चे 6 इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह फाइंड करता येतात. ओके, नेक्स्ट आपण बघणार आहोत डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट इन्व्हर्स x.
याच प्रूफवरती आपल्याला काही एक्झाम्पल आहेत ते आपल्याला सॉल्व करायचे आहेत, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. डायरेक्ट या फॉर्म्युल्यांचा यूज करून टॅन इनवर्स एक्ससाठी 1/1 + x², साइन इनवर्स डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स 1/√1 - x², कॉस इनवर्स एक्सचा फॉर्म्युला -1/√1 - x². सिमिलरली इफ y इक्वल्स टू cot इनवर्स x, x बिलॉंग्स टू R, y greater than 0, less than pi, then prove that dy/dx equals to -1/1 + x². So solution proof मध्ये given that y equals to cot inverse x, x belongs to R, y greater than 0, less than pi. इम्पॉर्टंट प्रूफ आहे ते, एक्झाममध्ये विचारू शकतात 3 मार्क्ससाठी. देअरफॉर x इक्वल्स टू काय मिळेल, cot x, cot x. सो डिफरन्शिएट with respect to y, we get dx/dy equals to derivative of cot y. y equals to cot inverse x आहे. सो x equals to काय मिळेल आपल्याला, cot y. सो we know derivative of cot y minus cosec square y, dx/dy equals to मायनस कोसेक अँड कॉट यांच्यामध्ये सुद्धा एक आयडेंटिटी आहे. त्या आयडेंटिटीवरून काय लिहिता येईल आपल्याला, 1 + cot y, 1 + cot² y. सो -1 + cot y ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे x. सो cot² y काय मिळेल आपल्याला, x² dx/dy इक्वल्स टू आपल्याला मिळालं -1 + x². सो वी हॅव dy/dx इक्वल्स टू काय फॉर्म्युला आपला, बाय थेरम बघितला आपण हा, dy/dx इक्वल्स टू 1/dx/dy. याचा आपल्याला प्रूफ पण आपण बघितलेला आहे. ओके, या थेरमचा आपण प्रूफसुद्धा बघितलेला आहे. सो 1/dx/dy ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, -1 + x², -1 + x². या स्टेपवरून आपल्याला राईट करता येईल -1/1 + x², dy/dx आपल्याला मिळाला -1/1 + x². हेन्स प्रूफ म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ cot inverse x, derivative of y with respect to x means y equals to काय, cot inverse x means derivative of cot inverse x with respect to x equals to -1/1 + x². इथं आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स x बघितलं, काय मिळालं ते आपल्याला 1/√, एक मिनिट, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स x विथ रिस्पेक्ट टू x आपल्याला मिळालं 1/√1 - x². डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनवर्स x इक्वल्स टू आपल्याला मिळालं -1/√1 - x². डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स x ते मिळालं आपल्याला 1/1 + x². अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ लास्टमध्ये आपण बघितलं कॉट इनवर्स x इक्वल्स टू आपल्याला मिळालं -1/1 + x². जर का आपण हे चारही प्रूफ ऑब्झर्व केले तर यांच्या प्रूफमध्ये फॉर्म्युलामध्ये जास्त डिफरन्स नाही आहे. हे चारही प्रूफ आपण बघितलेले आहेत. साइन इनवर्स अँड कॉस इनवर्समध्ये फक्त साइनचा डिफरन्स आहे. साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/√1 - x² आहे, तर कॉस इनवर्समध्ये फक्त काय साइन चेंज आहे, मायनस साइन आहे. सिमिलरली टॅन इनवर्स अँड कॉट इनवर्समध्ये सुद्धा साइनचाच डिफरन्स आहे. टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/1 + x² आहे. कॉट इनवर्स एक्सचं काय फक्त साइन चेंज आहे, -1/1 + x² आहे. ओके,
नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सेक इन्व्हर्स अँड कोसेक इन्व्हर्स यांचे डेरिव्हेटिव्ह आपण बघणार आहोत आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये या बेसिसवर जे काही प्रॉब्लेम आहेत या प्रॉब्लेमसुद्धा आपण बघणार आहोत. ओके, थँक्यू.